नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं। आज आपण महाराष्ट्रातील फेमस मिसळ पाव कशी बनवायची ते बघणार आहोत। कोणत्याही देशातून कुठूनही लोक आले तर महाराष्ट्रात आल्यावर मिसळ पावची चव नक्कीच चाखतात। तर ही प्रसिद्ध रेसिपी आज आपण कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। रेसिपी पूर्ण बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर मिसळ बनवण्यासाठी इथे मी मोड आलेले मूग घेतलेले आहेत। तुम्ही इथे मटकी सुद्धा घेऊ शकता। तर बघा, पाहू शकता तुम्ही मस्त छान याला मोड आलेले आहेत। आता इथे कुकरच्या भांड्यामध्ये हे मोड आलेले मूग स्वच्छ धुवून काढून घ्यायचे आहेत। यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा मीठ आणि 2 ग्लास पाणी घालायचं आहे। आता मिक्स करून घ्यायचं आहे। झाकण लावून 2 शिट्या फक्त काढून घ्यायच्या आहेत, कारण मूग शिजायला जास्त वेळ लागत नाही, ते पटकन शिजतात। तर आपली शिटी होते कुकरची, तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया। तर या भाजीसाठी आपण एक वाटण सुद्धा बनवणार आहोत। तर यासाठी मी इथे कांदा बारीक चिरणार आहे एक, आणि एक उभा कांदा मसाल्यासाठी चिरणार आहे। यासाठी मी इथे एक कांदा साफ करून घेतलेला आहे। आता तो मसाल्यासाठी उभा चिरून घ्यायचा आहे, पण त्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पाण्याने। तर अशा प्रकारे हा उभा कांदा मी एक चिरून घेत आहे। तुम्ही ही मिसळ पाव कशी बनवता हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर आपला मसाल्यासाठी एक कांदा चिरून झालेला आहे। आता एक कांदा आपण बारीक चिरून घेणार आहोत। हा भाजीसाठी फोडणीला वापरणार आहोत। यासाठी इथे मी टोमॅटो सुद्धा घेतलेला आहे। हा टोमॅटो आपण मसाल्यामध्ये वापर करणार आहोत। तर एक टोमॅटो मी घेतला आहे, स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि वरचं हे देठाकडचा भाग काढून टाकायचा आहे। रफली चॉप करायचा आहे। आपण हा बारीक चॉप करणार नाही, कारण हा मसाल्याला आपण वापरणार आहोत। इथे मी लसूण आणि आलं सुद्धा घेतलेलं आहे। तर आल्याचे लहान लहान तुकडे करून घेऊया। आता मसाला बनवायला घेऊया। तर कढई गरम करायला ठेवली आहे। 2 चमचे तेल घालायचं आहे। यामध्ये थोडे खडे मसाले घेतलेले आहे। एक काश्मीरी मिरची, 2 ते 3 लवंग आणि काळी मिरी घेतलेली आहे। एक दालचिनीचा तुकडा आणि एक दगडफूल घेतलेला आहे। यानंतर 1 चमचा धणे, अर्धा चमचा जिरं आणि 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे। हे सुद्धा यातच घालायचं आहे आणि चांगलं खरपूस अगदी सुगंध येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। आता एक कांदा उभा चिरून ठेवला होता, तो यामध्ये घाली आणि तो सुद्धा यातच फ्राय करून घ्यायचा आहे। याचा कलर चांगला चेंज होईपर्यंत हे परतवून घ्यायचं आहे। गॅस मी मंदच ठेवलेला आहे। आता 1 वाटी किसलेलं खोबरं घालायचं आहे। तर मी इथे ओला नारळाचं खोबरं घेतलेलं आहे। तुम्ही इथे सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता। छान यामध्येच खरपूस परतवून घ्यायचं आहे। लसूण घेतलेले आहेत 8-10 आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, तो सुद्धा यामध्येच परतवून घ्यायचा आहे। तुम्हाला हे मसाले वेगवेगळे भाजायचे असतील तर तुम्ही वेगवेगळे सुद्धा भाजू शकता। एक रफली चॉप केलेला टोमॅटो सुद्धा यातच घातला आहे। मसाला आपला तयार झालेला आहे। पूर्णपणे थंड करून मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे। तर सगळा मसाला मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे। आता यात थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। पाणी घालून घेऊया आणि झाकण लावून याची बारीक पेस्ट करून घेऊया। आपल्या या कुकरला 2 शिट्या सुद्धा झालेल्या आहेत। आता कुकर पूर्णपणे थंड करून घेऊया। तर पूर्णपणे कुकर थंड झालेला आहे। तुम्ही पाहू शकता मूग सुद्धा खूप छान शिजलेले आहेत। आता मिसळ बनवायला घेऊया। तर कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे। 1 चमचा जिरं आणि थोडी हिंग पावडर घातलेली आहे। जिरं चांगलं फुलून आलं की एक बारीक चिरलेला कांदा आणि 10-12 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। आता अर्धा चमचा हळद पावडर आणि 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे। या मिरची पावडरने मिसळला कलर खूप छान येतो। 1 चमचा धणे पावडर आणि 1 चमचा मी इथे किचन किंग मसाला वापरलेला आहे। तुम्ही इथे दुसरा मालवणी मसाला किंवा इतर मसाला सुद्धा वापरू शकता। अर्धा मिनिटभर हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे। आता आपण जे वाटण केलं होतं ते वाटण यामध्ये घालून घेऊया आणि छान अगदी तेल सुटेपर्यंत हे वाटण या तेलातच मस्त भाजून घेऊया। तर हे वाटण तुम्ही पाहू शकता मी मस्त परतवून घेतलेलं आहे। आता आपण जे मूग बॉईल केले होते ते यामध्ये घालायचे आहेत। तर हे सगळे मूग यामध्ये घालून घ्यायचे आहे। यामध्ये मी पाणी सुद्धा घातलेलं आहे। तर ही मिसळ थोडी पातळच असते, त्यामुळे पाणी थोडंसं मी जास्तच घातलं आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आपण मूग उकडताना सुद्धा यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे लक्षात ठेवा।
आता या उसळीला छान एक कड काढून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता मस्त तर्री याला आलेली आहे। एकदा छान मिक्स करून घेऊया। आता झाकण ठेवायचं आहे। झाकण अर्धवट ठेवून याला 2 ते 3 मिनिटं छान उकळी काढून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता याला मस्त उकळी आलेली आहे। आपली मस्त मिसळ अगदी तर्रीदार तयार झालेली आहे। आता यावर भरपूर चिरलेली बारीक कोथिंबीर घालूया। तर मस्त अगदी कोल्हापूर स्टाईल झणझणीत मिसळ आपली तयार झालेली आहे। ही मिसळ तुम्ही अशी गरमागरमच सर्व करू शकता। खूपच भन्नाट लागते। तुम्ही ही मिसळ पावाबरोबर किंवा ब्रेडबरोबर खाऊ शकता। जर तुम्हाला पाव किंवा ब्रेड आवडत नसतील तर तुम्ही ही मिसळ चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता। मिसळवर थोडेसे शेव म्हणजेच गाठिया घालायचे आहे। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा लिंबूचा रस पिळून घ्यायचा आहे। आहा, मस्त चविष्ट अशी मिसळ तयार झालेली आहे। रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की सांगा। आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।